साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे मीरा एका फोटो स्टुडिओमध्ये जाऊन पोहोचलेली असते. जे फोटो तिला सापडलेले असतात ते फोटो शोधण्यासाठी ती फोटो स्टुडिओमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे मीरा त्या फोटोबद्दल बऱ्याच काही गोष्टी विचारत असते. ह्या फोटोबद्दल मला आणखी काही माहिती मिळते का, तुमच्याकडे काही आहे का, किंवा ह्याच हे लग्नाचे अल्बम आहेत, ह्या लग्नाच्या अल्बमबद्दल आणखी कोणाकोणाचे फोटो मला तुमच्याकडे त्याच्या काही कॉपीज वगैरे मिळतील का, असं इथे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता हे फोटो खूप जुने आहेत असं सांगण्यात येतं. हे बघा, हे फोटो एवढे जुने आहेत त्यामुळे आता आमच्या शॉपचं रिनोव्हेशनसुद्धा झालं आहे आणि त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाहीच देता येणार किंवा आमच्याकडे त्याचा कोणताही डाटा इथे शिल्लक नाही आहे असं मीराला सांगण्यात येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मीराला सांगण्यात आल्यानंतर आता इकडे लगेचच मीरा म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही असं म्हणून मीरा आता तिथून निघून जात असते. मीरा निघून गेल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला जी निरूपा आहे ती इथे पंकजची वाट बघत असते. पंकज कधी येतो आणि कधी एकदा आल्यानंतर तो प्रॉपर्टीचं पेपर मला दाखवतोय आणि त्या प्रॉपर्टीचा पेपरवर मी इथे सह्या घेते, ह्याच गोष्टीचा ती इथे विचार करत असते. आणि तेवढ्यातच तिथे आजी येतात. आजी म्हणत असतात, काय गं निरूपा, एकटीच कसली बडबड करतेस? तेव्हा ती म्हणते, नाही नाही, काही नाही सासूबाई, तुम्ही बोला ना. अगं काही नाही, कसं काहीतरी बडबड करत होतीस ना तू. हां, ते म्हणजे काय आहे ना सासूबाई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ना मला अगं हे निरूपा, मला जरा पाणी आणतेस का? पाणी? हां आणते ना. बरं मी काय म्हणते निरूपा, असू दे, पाणी आणूच नको. तू एक काम कर ना, तू ना हे घेऊन ये, मस्त माझ्यासाठी ना लिंबू सरबत घेऊन येतेस का? तेव्हा निरूपा म्हणत असते, लिंबू सरबत आणू का? बरं बरं ठीक आहे, आणते ना. असं म्हणून आता निरूपा आजींसाठी लिंबू सरबत आणायला जात असते. आणि तेवढ्यातच म्हणत असते, काय ह्या म्हातारीचं खरंच ना, हा पंकज पण कुठे राहिला, हा एकदा का पंकज आला ना तर सगळं व्यवस्थित झालं असतं. आता आजींना ती लिंबू सरबत आणून देते. तेवढ्यातच पंकज येतो आणि पंकज आल्यानंतर ताबडतोब ते दोघेही जण खोलीत जातात. तेव्हा निरूपा त्याला म्हणत असते, डोक्यावर पडलायस काय रे पंकज, किती उशीर केलायस तू? अरे तुला सांगू का, ती मीरा घरी यायच्या अगोदर त्या सत्याकडून पेपरवर सह्या घेतल्या असत्या. तेव्हा पंकज म्हणत असतो, हे काय आलोच आहे, बस थोडासा उशीर झाला. थोडासा कशाचा, किती उशीर केलायस तू? असं म्हणून आता निरूपा पटकन त्याच्याकडनं ते पेपर घेते आणि ताबडतोब इकडे सत्याकडे त्या सह्या करून घेण्यासाठी जात असते. आता ती सत्याकडे जात असताना इकडे त्याला सांगून ठेवते, हे बघ, कोणी आलं तर लक्ष ठेव, असं सांगितल्यानंतर आता सत्या खोलीमध्ये असतो. आणि तेव्हा निरूपा जाते आणि म्हणत असते, हे बघ सत्या, मी पेपर आणलेले आहेत, आता खरी तर तुझी परीक्षा आहे. आता मलासुद्धा पाहायचं आहे की सत्याचं त्याच्या आईवर किती आणि कसं प्रेम आहे ते मला बघायचं आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, बस एवढंच ना, तू जर माझं काळीज मागितलं असतंस ना तरीसुद्धा ते मी तुला दिलं असतं. तू तर फक्त काय मागतेस तर ह्या पेपरवर सह्या मागत आहेस का, आणि त्या पेपरवर सह्या मी तुला द्यायला तयार आहे. असं म्हणून आता लगेचच इकडे सत्या त्या पेपरवर सह्या करणार. तेवढ्यातच मीरा तिथे आलेली असते आणि मीरा ह्या सह्या करण्यापासून थांबवते. ती म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही हे काय करताय, सह्या करू नका. तेव्हा ती ते पेपर हातामध्ये काढून घेते आणि ते पेपर प्रॉपर्टीचे असतात. तेव्हा सत्या म्हणत असतो, हे बघ धूमकेतू, तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नकोस. जे माझं आहे ते माझ्या आईचं आहे आणि तेच मी तिला देण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही मी तुम्हाला असलं काही एक करू देणार नाही, तुम्ही नीट ऐका. हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्या आहेत. तेवढ्यातच आता तिथे आजी, रिया आणि सुधाकरसुद्धा येतात. तेव्हा मीरा म्हणत असते, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ही बाई तुमच्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक करायली, ही तुमच्याकडून सगळं काही हडपण्याचा प्रयत्न करते. तिला तुमच्यावर प्रेम वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच नाही आहेत. तिला फक्त आणि फक्त इथे तुमची प्रॉपर्टी हवी आहे, बाकी काहीच नाही हवं आहे, असं इकडे आता ती बोलत असते. तेव्हा सत्या म्हणत असतो, हे बघ धूमकेतू, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू पडू नकोस, शांत बस ना. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही,
मी अजिबात शांत बसणार नाही. मी का आणि कशामुळे शांत बसू? हे बघा, हे मी असलं काहीच माझ्या नजरेसमोर काहीच होऊ देणार नाही. समजते का तुम्हाला? असं आता इकडे ती बोलते. आणि त्याच वेळेला आता इकडे जो सत्य आहे तो मीराला मीरा म्हणत असतो. तेव्हा इथे आता मीरा म्हणत असते, तुम्ही मला धुमकेतू म्हणा किंवा मीरा म्हणा, मी तुमचं अजिबात काहीच ऐकणार नाही. ही एक नंबरची बाई तुम्हाला फसवते, प्रेमाचं तुमच्यासोबत नाटक करते आणि तुमच्याकडून ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर ती सह्या घेते आणि हे सगळं मी अजिबात होऊ देणार नाही. असं आता इकडे ती बोलते. तेव्हा सत्या उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, तुला सांगितले ना मीरा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू अजिबात पडायचं नाही आहेस म्हणून. किती वेळा आम्ही तुला ह्या सर्व गोष्टी सांगतोय. आत्ताच्या आत्ता शांत बस आणि ते पेपर दे. आणि तेवढ्यातच आता मीरा ते पेपर देत नसते आणि तेव्हा सत्या मीरावर हात उचलतो आणि मीरावर हात उचलल्या क्षणी आता इकडे सुधाकर येतात आणि सुधाकर इकडे सत्याचा तो हात पकडतात आणि म्हणत असतात, तुझी हिंमत कशी झाली सत्यजित हे सगळं काही करण्याची? तू समजतोस कोण स्वतःला? आणि तेव्हा तो म्हणत असतो, पण बा, ही कशा पद्धतीने वागते त्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या नाही आहेत का? त्याच वेळेला आता इकडे सुधाकर म्हणत असतात, मी जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही कसल्याही प्रॉपर्टीचे हिस्से आणि हे सगळं अजिबात होणार नाही. कोणी सांगितलं तुम्हाला प्रॉपर्टीचे हिस्से आणि हे सगळं काही करण्याचं? तुम्ही समजता कोण स्वतःला? असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सुधाकर ते पेपर पाहतात तर त्या पेपरवर इथे प्रॉपर्टी असं लिहिलेलं असतं आणि ती प्रॉपर्टी इकडे सत्या निरूपाच्या नावावर करून देत आहे असं सुद्धा लिहिलेलं असतं. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, मी जिवंत असेपर्यंत ह्या असल्या गोष्टी अजिबात कोणीही करणार नाही. काय गे, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही निरूपा करण्याची? असं म्हणून आता शेवटी सुधाकरने त्या जे प्रॉपर्टीचे पेपर आहे त्या प्रॉपर्टीचा पेपरचे अक्षरशः इथे आता तुकडे केलेले असतात आणि ते प्रॉपर्टीचे पेपर जे आहेत ते सर्व प्रॉपर्टीचे पेपर आता फाडून टाकलेले असतात आणि प्रॉपर्टीचे पेपर फाडून टाकल्यानंतर सुधाकर मात्र इथे रागानेच बघतात. आणि सुधाकर रागाने बघत असताना आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी सत्या आहे त्याला धक्का बसतो. निरूपाला सुधाकरचा फार राग येऊ लागतो आणि तेव्हा सुधाकर म्हणत असतात, मी जिवंत असेपर्यंत ह्या घराचे तुकडे होऊ देणार नाही. असं म्हणून आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. सगळेजण निघून जातात. तेव्हा निरूपा पुन्हा रडायला लागते आणि म्हणत असते, बघितलं सत्या, सगळ्यांना असं वाटतं की मी खोटं बोलते, मी नाटक करते, पण सत्या असं काही नाही रे. मी तुला सांगितलं ना, ह्या सर्वांना असं वाटतंय मी प्रेमाचं नाटक करते. बघ आता तू माझ्यासाठी काहीच नाही करू शकत आहे. काय करायचं आता सांग ना, कशा पद्धतीने हे सगळं काही करायचं तेच मला काही कळत नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही आपली निरूपा आणि त्याचबरोबर इथे आता पंकज हे दोघेही जण बोलत असतात. निरूपा पंकजला ओरडते आणि म्हणत असते, हे सगळं तुझ्यामुळे झाले, ह्या सर्व गोष्टीला तू जबाबदार आहेस, का असं वागलायस बोल ना. तेव्हा तो म्हणतो, मी काय केलंय? तेव्हा आता ती म्हणत असते, कारण तू जर लवकर आला असतास तर हे सगळं व्यवस्थित झालं असतं, पण तू लवकर आलाच नाही आहेस ना, आणि तू लवकर न आल्यामुळे ह्या सर्व गोष्टी अशा झालेल्या आहेत. तेवढ्यातच दारावर एक माणूस आता ह्या दोघांनाही दिसतो. तेव्हा आता पंकजला इथे ती म्हणत असते, हा इथे काय करतोय, ह्याची इथे येण्याची हिंमत कशी झाली? तेव्हा पंकज म्हणत असतो, खरंच हा इथे काय करत आहे आणि हा आला तरी कशाला इथे? असं सुद्धा आता इकडे ती लोक विचारत असतात. आता हे सगळं काही विचारल्यानंतर पंकज आणि त्याचबरोबर इथे ते दोघेही जण धावतच त्याच्याकडे जातात. पंकज म्हणत असतो, अरे तू डोक्यावर पडलायस का? इथे काय करतोयस? जा पटकन इथून, हे बघ असं इथे यायची तुझी काही गरज नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो, काय करू? तुम्हाला किती फोन केले आणि तुम्हाला एवढे सगळे फोन करून त्याचा काहीच उपयोग नाही झाला. तुम्ही डोक्यावर पडला आहात का? काय आहे हे सगळं काही? असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की हे सगळं ह्या पद्धतीने झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो म्हणत असतो, बघितलं मी तुम्हाला किती फोन केलेत आणि एवढे सगळे फोन करून सुद्धा तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा काहीच एक फरक पडला नाही, मग मी काय करायला हवं होतं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजे की मीरा आता ह्यांचं बोलणं चोरून ऐकत असते. मीराच्या कानावर आवाज पडलेला असतो आणि मीराच्या कानावर आवाज पडल्यानंतर आता इकडे मीरा विचार करते की हे नेमकं काय आहे आणि हा माणूस कोण आहे?
असा विचार इकडे ती करत असते. आणि तेव्हा ही लोक त्याच्याशी काय बरं बोलत असतील असा सुद्धा विचार आता तो करत असतो. आता ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच सत्या धूमकेतू धूमकेतू म्हणून आवाज देत बाहेर आलेला असतो. तेव्हा निरुपा आणि पंकज ते दोघेही जण त्या माणसाला लपून ठेवतात. आणि दोघेही जण त्या माणसाला लपून ठेवल्यानंतर आता इकडे सत्या म्हणत असतो, कोण होतं तिथे? तेव्हा लगेच निरुपा म्हणत असते, कोण नाही रे, कोण नाही, कोणीही नव्हतं. का बोलला, कशासाठी बोलत आहेस? त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, नाही नाही, काही नाही आहे. खरं सांगायचं म्हणजे तर आता इकडे मीरा हे सगळं काही बोलणं ऐकत असते. तर आता इकडे मीराला संशय आलेला असतो की नक्कीच कोणीतरी होतं आणि काहीतरी होतं म्हणून. तर आता इकडे संध्याकाळची वेळ असते आणि सत्याने मीरावर हात उचललेला असतो. आणि सत्याने मीरावर हात उचलल्यानंतर इकडे सत्या मीराला म्हणत असतो, ऐक ना धूमकेतू, मी काय म्हणतोय ते. पण मीरा मात्र काहीच बोलत नसते. तेव्हा ती म्हणत असते, धूमकेतू नाही, मीरा म्हणा ना. तेव्हा तो म्हणत असतो, सॉरी ना धूमकेतू, बघ ना, नाही मला धूमकेतूच म्हणायचंय. तेव्हा मीरा पुन्हा म्हणत असते, नाही धूमकेतू नको, नाही मीराच म्हणा, कारण तुम्ही मीराच म्हणालात ना. सॉरी ना गं, तुला माहिती ना मी माझ्या आईच्या बाबतीत किती आणि कसा हळवा आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी झाल्यात. सॉरी ना गं, मला माफ कर ना, असं इकडे आता तो बोलतो. तेव्हा मीरा म्हणत असते, तुम्हाला खरं सांगू का, मला ना तुमच्या आईबद्दल किंवा आणखी कोणाशी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही हे जे काही करत होतात ना ते सगळं काही चुकीचं करत होतात. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, हे बघ धूमकेतू, तुला एक गोष्ट सांगू का, मला माझी आई खूप प्रिय आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगू का तुला, मला माझ्या आईला असं कोणी बोललेलं नाही आवडत धूमकेतू. आणि मला माझी आई जेवढी आहे ना तेवढंच मी तुझ्यावर सुद्धा अगदी मनापासून प्रेम करतो. बस एवढंच आहे ग धूमकेतू, याच्यापेक्षा अजून काहीही नाही आहे. त्यावर ती म्हणत असते, पण तुम्हाला कळत नाही. त्यावर आता इकडे ती मनातच म्हणते, खरं पाहायला गेलं ना तर इकडे ती तुमचा गैरफायदा करून घेते आणि त्याचबरोबर तुमचा वापर करून घेते. पण काही जरी झालं ना तरीसुद्धा आता सत्यागिरी दाखवतच त्यांचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणावा लागेल असा मीरा विचार करते. आणि तेव्हा सत्याला स्वारी म्हणते. आता सत्याला स्वारी म्हटल्याबरोबर इकडे आपण पाहतो की लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र सुधाकर आणि आजी हे संध्याकाळी बऱ्याच उशिरापर्यंत चालत निघालेले असतात. आणि चालत असताना बाहेर एक शेकोटी केलेली असते. आणि शेकोटी केल्यानंतर इकडे सुधाकरच्या हातामध्ये फोटो असतात जे की मीराने त्यांना दाखवलेले असतात. आजीला ते दाखवतात आणि म्हणत असतात, बघितलं साई, हे फोटो मीराच्या हाती लागले. मीराला आता ह्या फोटोवरून तिने काहीतरी सुतावरून स्वर्ग गाठायला नको, म्हणून आपण एक काम करूया, हे जे काही फोटो आहेत ना ते ताबडतोब जाळून टाकूया. तेव्हा लगेच आता मीरासुद्धा ऑकला आलेली असते. ती पाहते तर काय, हे दोघेही जण काहीतरी करतायत हे तिच्या लक्षात येतं. आणि तेव्हा ती धावतच येते आणि ते फोटो पाहत असते. आता ते फोटो पाहिल्यानंतर इकडे मीरा ताबडतोब जाते आणि एका छोट्या काठीच्या तुकड्याने ते फोटो त्या आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आता ते फोटो त्या आगीतून बाहेर काढत असताना मीरा पाहते. आणि मीराला आता पूर्ण विश्वास बसतो की हे जे काही फोटो आहेत ते फोटो ह्यांच्याच आईचे होते. आणि त्याचमुळे शेवटचा सुद्धा पुरावा आता इकडे ही लोक जाळून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट मीराच्या पूर्ण लक्षात आलेली असते. आणि तेव्हा ती ते फोटो पाहते. मोबाईलमधला फोटो आणि तो फोटो सेमच असतात. आणि ते सेमच असल्यानंतर आता इकडे मीराला हा खूप मोठा पुरावासुद्धा इथे हाती लागलेला असतो. त्याचबरोबर आता ती जेव्हा घरामध्ये संध्याकाळी येते आणि रियाला दाखवत असते ते फोटो, तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे मला एक गोष्ट सांग की हे जे काही फोटो आहेत ना ते फोटो हीच आहेत, पण मग ह्या फोटोबद्दल आपल्याला ही सगळी माहिती कोण देऊ शकतं, असा विचार आता इकडे ती करत असते. तेव्हा आता रिया म्हणत असते, ऐक ना मीरा वहिनी, आता हे लग्नात होते म्हटल्यावर ह्याबद्दल कोणाला तरी नक्कीच माहिती असेल ना. मला काय वाटते, ऐक ना, हे डायरेक्ट आपण सत्यादादाला विचारायचं का? जर सत्यादादाने ह्या बाईला बघितलेलं असेल तर ती कोण आहे हे तरी समजेल ना, म्हणजे लहानपणी ते नक्कीच तिला भेटलेले असतीलच ना, असं विचार करतात. आणि तेव्हा मीरा म्हणत असते, हो ग रिया, तू अगदी बरोबर बोलतेस, मी अजिबात वेळ घालत नाही आणि ताबडतोब ह्यांना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचारते. ह्यांच्याकडून माहिती मिळाली ना तर बरंच होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि त्यानंतर आता इकडे ती सत्याकडे निघालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे
पंकजला आता देविकाचा फोन आलेला असतो आणि पंकजला देविकाचा फोन आल्यानंतर आता तो एका बाजूला जाऊन तिच्याशी बोलत असतो आणि ती म्हणत असते, बेबी ऐक ना, मला तुझी फार आठवण येते रे, मला तुझ्याशी भेटायचं आहे, तुला बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ देविका, अजिबात काळजी करू नको, मलासुद्धा तुझी फार आठवण येते आणि सगळ्या गोष्टी लवकरच आपल्या म्हणण्यासारख्याच आणि सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तुला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, तू नको काळजी करूस, पण सांग ना पंकज, तिथे सगळं काही काय झालंय. तेव्हा पंकज म्हणत असतो, हे बघ बेबी, तू नको काळजी करू, तू गेल्यानंतर इथे बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा ती त्याला विचारते नेमकं काय झालेलं आहे आणि त्यानंतर पंकज तिथे घरामध्ये घडलेल्या त्या सर्व गोष्टी इथे ए टू झेड सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कशा पद्धतीने काय काय झाले आणि काय नाही, हे सगळं तो आता इथे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हा देविका म्हणत असते, बापरे, एवढ्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात. हो बेबी, तू गेल्यानंतर खूप काही गोष्टी इथे घडल्यात आणि खूप काही गोष्टी घडल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, आता लवकरच आपलंच राज्य येणार आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला काळजी करण्याची वगैरे अजिबात गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा देविका म्हणत असते, अरे वा, ही तर माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मीरा सत्याकडे गेलेली असते. त्याचं खाणं पिणं, चहा नाश्ता, ह्या सगळ्या गोष्टी ती पाहत असते आणि पाहत असताना सत्यासुद्धा आनंदाने करून घेत असतो. आता मीरा म्हणत असते, ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा सत्या म्हणतो, काय दाखवायचे धूमकेतू, पण तू मला माफ केलंस ना. तेव्हा मीरा म्हणते, मी तुम्हाला माफ तर केलेलंच आहे, पण मला ना तुम्हाला एक गोष्ट दाखव ना, असं म्हणून आता इकडे जी मीरा आहे ना, ती मीरा इकडे काही फोटो जे आहेत ना ते फोटो घेऊन येते आणि त्यानंतर मीरा म्हणत असते, खरं तर इथे आजी आणि त्याचबरोबर बाबा हे जुने काही पेपर्स, कागद वगैरे जाळून टाकत होते, त्यामध्ये ना मला काही वस्तू सापडल्यात, त्या वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, खरंच धूमकेतू, तू खरंच खूप गुणाची आहेस गं, म्हणजे बघ ना, मी तुझ्यासोबत एवढ्या चुकीच्या पद्धतीने वागलोय, एवढ्या चुकीच्या पद्धतीने वागूनसुद्धा तुला मात्र माझ्याबद्दल राग, लोभ ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच नाहीत, त्यामध्येच मला आनंद आहे, असं तो बोलतो. आणि तेव्हा मीरा लगेच आता ते फोटो आणि त्या सगळ्या गोष्टी इथे सत्याकडे घेऊन येते. आता ते सगळं काही इथे सत्याकडे घेऊन आल्यानंतर ती सत्याला दाखवत असते. तेव्हा सत्या म्हणत असतो, बापरे, हे तर आता बापाच्या आणि इथे आईच्या लग्नामधले फोटो आहेत, किती गोड दिसत आहेत ना दोघेही जण, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आणि तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे मीरा आणखी काही फोटो दाखवत असते आणि तेव्हा सत्या म्हणत असतो, ही बहुतेक दूरची मावशी आहे, ही आहे, ही ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो आता इकडे सांगू लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मीराला मात्र फार हसायला येतं आणि मीराला हसायला आल्यानंतर इकडे आता मीरा आणखी एक फोटो दाखवते आणि आणखी एक फोटो दाखवल्यानंतर लगेचच आता इकडे सत्याला ती विचारते की हे कोण आहे म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, ही तर दूरची मावशी आहे. मग आता मीरा म्हणत असते, बापरे, आता तर ह्यांनी हे सांगितले म्हटल्यावर एक गोष्ट मात्र नक्की आहे की ह्या सर्व गोष्टींमध्ये इथे आता यांची आई कोणती असेल. तेव्हा दुसरा एक फोटो ती दाखवते आणि म्हणत असते, हे सांगा ना, हे कोण आहे. त्यावर आता सत्या म्हणत असतो, अगं तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ धूमकेतू, इथं ना ऑफिसमधल्या कोणीतरी असतील, म्हणजे इथे जे काही बाप आहे ना त्याच्या ऑफिसमधले कोणीतरी असेल, हे तर आपल्या रिलेटिव्हमधलं वगैरे कोणीच नाही आहे, पण हे नक्कीच बापाच्या ऑफिसमधलं असेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मीरा विचार करत असते, ही गोष्ट मी कशी काय विसरू शकते की बाबांच्या ऑफिसमधलं सुद्धा कोणीतरी इथे असू शकतं, म्हणून ह्या गोष्टीचा मी ते विचार करायला हवा होता ना. मग आता बाबांच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळं काही शोधलं गेलं पाहिजे, असं मीरा विचार करते. आणि त्यानंतर आता ऑफिसमध्ये ती दौरा ठोकायचा प्रयत्न करत असते. आता खरं तर सत्या पुन्हा बाकीचे फोटो आणि त्या सगळ्या गोष्टी मीराला इथे दाखवत असतो, पण मीरा मात्र तिच्या विचारामध्ये हरवलेली असते. आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे फक्त आणि फक्त ऑफिसच शोधायचं, ऑफिसमध्येच सगळ्या काही गोष्टी सापडतील.
एकदा का ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी आणि सगळं काही मिळालं ना, तर मग ह्यांची आई खरी कोण आहे हे सगळं नंतरच समजेल असा मीरा विचार करू लागते. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं शेवटी पाहायला मिळतंय की आता इकडे निरूपा पंकजला घेऊन हॉलमध्ये बसलेली असते आणि ती त्याच्या डोक्याला तेल लावून देत असते. आता डोक्याला तेल लावून देत असताना मीरा ते पाहते आणि तेव्हा इथे निरूपा त्याला म्हणत असते, हे बघ, तो सत्या नाही ना, तोपर्यंत मी तुझ्यासाठी मस्त काहीतरी गरमागरम बनवते, तो झोपलाय तोपर्यंत तू ते खाऊन घे. मस्त त्यात तेल वगैरे लावून दिले. आता मीरा हे सगळं पाहते आणि सत्याकडे धावतच जाते आणि सत्याला म्हणत असते, चला मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. तेव्हा सत्या म्हणतो, अगं धुमके, तू अशी काय करतेस, काय दाखवायचंय. तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही चला तर मी तुम्हाला दाखवते ना. असं म्हणून ती आता सत्याला बाहेर घेऊन येते आणि दाखवते की बघा, तुमच्यासमोर ह्या पंकजचा रागराग करतात, पण तुम्ही नसताना त्यांच्यासोबत कसं गुलुगुलू करतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला हव्यात की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोललेली असते. आता हे सगळं काही सत्यासमोर आलेलं असतं. तेव्हा सत्याला हे सगळं काही पाहिल्यानंतर अक्षरशः खूपच मोठा धक्कासुद्धा इथे बसतो. तर आता प्रेक्षकांनो, सत्याचे अशा पद्धतीने डोळे उघडतील का हे पाहणं फारच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू